नमस्कार, मी धनश्री दत्तात्रय पाटील। मी साखळा तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे दिन सिंधू फूड प्रोडक्ट्स या नावाने बिझनेस सुरू केला आहे। या व्यवसायामध्ये मी फ्लेवर्ड पॉपकॉर्न बनवते आणि त्याची विक्री सांगली जिल्ह्यात आणि आसपासच्या जिल्ह्यात करते। आमच्या व्यवसायाचा मंथली टर्नओव्हर हा 2 ते 3 लाख असून त्यांची मंथली प्रॉफिट ही 30 ते 40 हजार होते। माझे पहिल्यापासून असे स्वप्न होते की स्वतःचा असा फूड प्रोसेसिंगचा बिझनेस असावा। हा बिझनेस सुरू करताना आम्हाला खूप समस्यांना सामोरे जावे लागले। अनफॉर्च्युनेटली कोविड काळामध्ये माझ्या मिस्टरांचा जॉब गेला आणि तेव्हा मी मिस्टरांशी या बिझनेसबद्दल चर्चा केली। तेव्हा त्यांनी मला फुल सपोर्ट केला आणि त्यानंतर आम्ही आसपासच्या गावामध्ये सर्वे केला। त्यानंतर आम्ही 1 वर्ष पोलूसमध्ये फ्लेवर्ड पॉपकॉर्न्स कसे तयार करायचे याचा अनुभव घेतला आणि बँक ऑफ इंडिया इथे आम्ही लोन प्रपोजलसाठी फाईल दिली, पण आम्हाला तिथे रिस्पॉन्स मिळाला नाही। त्याच्यानंतर आम्हाला मेंटॉर उत्तम पाटील यांनी भारतीय युवा शक्ती ट्रस्ट HDFC बँक परिवर्तन यांच्या युवा उद्योजक विकास कार्यक्रमांबद्दल सांगितले आणि आम्ही भारतीय युवा शक्ती ट्रस्टच्या सांगली जिल्ह्यातील शाखेला भेट दिली। धनश्री पाटील या सुरुवातीपासूनच फार मेहनती, कष्टाळू आणि उत्करू आणि सकारात्मक विचाराने त्यांनी उद्योगात वाढीस त्यांनी मदत केलेली आहे। तर उद्योग सुरू करत असताना त्यांना बऱ्याच वेळा आर्थिक अडचणी किंवा इतर काही अडचणी असतील, त्यांनी वेळोवेळी BOST सांगलीच्या माध्यमातून प्रशिक्षण, वेबिनार आणि इतके सेमिनारच्या माध्यमातून त्यांनी हजर राहून त्यांनी मार्गदर्शन स्वतःचं करून घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे त्यांना अडचणी येतील त्या अडचणीतून मात करून पुढे त्यांचा उद्योग व्यवस्थितपणे सुरू केलेला आहे। हमने धनश्री पाटिल को 4 लाख का लोन दिया था, जिसमें 1.5 लाख उनको टर्म लोन दिया था और 2.5 लाख की CC थी, जिससे उन्होंने कुछ मशीनें खरीदी और कुछ पैसा अपने व्यवहार में लगाया। उससे उनका जो फर्म थी वो चल पड़ी है और वो अच्छी तरीके से अपना व्यवसाय कर रहे हैं और हमारा लोन भी ढंग से वापस कर रहे हैं। आणि हे सर्व शक्य झाले ते भारतीय युवा शक्ती ट्रस्ट HDFC बँक परिवर्तन यांच्या मदतीमुळेच। कोविडच्या काळात अनेक लोकांनी नोकरी गमावली। कोविडच्या कठीण काळात धनश्री पाटील मॅडमने मला माझ्याच गावात नोकरी उपलब्ध करून दिली व कोविडच्या कठीण काळातून मला बाहेर काढले। त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व कंपनीच्या प्रगतीसाठी मी माझे 100% योगदान देईन। फूड प्रोडक्टची कन्सेप्ट मार्केटमध्ये नवीन आहे। ते वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवरमध्ये पॉपकॉर्न बनवतात। ते लहान मुलांना खूप आवडतात, त्यामुळे त्यांची मागणी मार्केटमध्ये खूप आहे। दिन सिंधू फूड प्रोडक्ट आम्हाला खूप चांगली सेवा देत आहे। त्यांच्या सेवेबद्दल आम्ही खूप समाधानी आहोत। हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मला भारतीय युवा शक्ती ट्रस्ट HDFC बँक परिवर्तन यांनी खूप मदत केली, यासाठी मी त्यांची आभारी आहे।